आज आहे ना मला मुलीची खूप गरज होती. सकाळी भांडी घासताना ना काचेचा ग्लास घासत होती, त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये आतमध्ये हात घातला आणि पटकन तो काचेचा ग्लास फुटला आणि तोच हातामध्ये शिरला. तिने कशीबशी केसं बांधली, थोडी पावडर लावली, टिकली लावली आणि आज मला ड्रेसिंग करायची होती. सकाळपासून दुखत होतं खूप, पण कोण नव्हतं सोबत. मिस्टर आले, मग निघाली. हे बघा माझ्या उजव्याच हाताला नेमकं लागलं. मला आज तर काम करायला येत नव्हतं म्हणून तिला थोडंफार करायला सांगितलं. म्हणजे तिनेच केलं मनाने. ड्रेसिंग केली. ड्रेसिंग करून झाल्यावर मेडिकलमधून गोळ्या घेतल्या. घरी आली. घरी आल्यावर बघते तर काय भांडी घासते आणि मला म्हटली, मम्मी तू आराम कर, मी करते सगळं. मग लसणाची मिरची वगैरे वाटली तिने, वरतून तडका दिला. तिला थोडी भीती वाटत होती तेलाची, तरी पण तिने मला हात लावून नाही दिला. म्हटली नाही मम्मा मी करणार आहे आज. मग केलं तिने. लसणाची मिरची केली आणि डाळ वगैरे धुतली. थोडेफार तांदूळ डाळ पडली, पण ठीक आहे, पहिल्यांदा करते. आणि पाणी वतलं, मीठ हळद जिरं वतलं थोडंसं, हलकीच म्हणजे मीठ वगैरे टाकून फक्त केली होती खिचडी तिने. मग झाकण लावता येत नव्हतं, लावलं कसं तरी तिने, कुकरवर ठेवलं आणि गॅस लावला. गॅस लावून झाल्यावर तिला वाटलं की ना झाडू वगैरे मारावं. मग तिने पूर्ण घरामध्ये झाडू मारला. खरंच खूप नशीबवान आहे आम्ही की आम्हाला मुलगी तरी आहे. हे बघा, लसणाची मिरची केली होती आणि ही खिचडी. तूप टाकलं. मला आणून दिलं. बाय.